नमस्कार. आपल्या सगळ्यांचे स्वाद संगम इन मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोशिंबीर, काची कोशिंबीर. अशा पद्धतीनं जी अतिशय सोपी पद्धत आहे आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी कोशिंबीर तयार होणार आहे आणि अतिशय कमी साहित्य आणि पटकन होणारी अशी आपली रेसिपी आहे. चला तर मग बनवूया आपण कोशिंबीर. आणि आपल्या कोशिंबिरीसाठी लागणारं हे साहित्य आहे आणि नंतर आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे, ती आपण शेवटी टाकणार आहोत. आता आपण आपल्या कोशिंबिरीसाठी लागणारी हे जे वाळकं आहेत ना, ह्या वाळकामध्ये ना आपण ज्या साली आहेत ना, त्या साली आपण काढणार नाही आहोत. अशा सालीसहित खिसून आपण कोशिंबीर बनवणार आहोत, कारण वाळकाची सालसुद्धा खूप महत्त्वाची असते आपल्या शरीरासाठी. त्या सालीमध्ये प्रामुख्यानं फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि फायबर आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतं आणि प्रोटीन तर असतातच, पण फायबरसुद्धा असतं. म्हणून आपण ह्या साली काढणार नाही आहोत. वाळकं जी आहेत ना, ही जी मीडियम साईजची, ही 2 वाळकं मी आता खिसून घेणार आहे आणि टोमॅटो आणि कांदा जो आहे तो आपण खिसणार नाही, तर बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. चला आपण करून घेऊया. आता आपण हे जे वाळूक आहे ना खिसून घेतलेलं, ते बिगर पाणी टाकता हे असंच आहे. पाणी ह्यात आपण टाकलेलं नाही, पण वाळकाला स्वतःचं पाणी भरपूर असतं. त्यामुळं हे जे वाळूक आहे ना, ह्यातलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. आपण फक्त हातानं असं पिळून घट्ट पाणी जेवढं निघतं आहे तेवढं पाणी आपण यातलं काढून घेणार आहोत. आणि ते जे निघालेलं पाणी आहे ना, ते आपण कणिक मळण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्याला, हाताला, पायाला लावलं ना, ते सुद्धा फायद्याचं असतं आपल्यासाठी. आपण हे पाणी कणिक मळण्यासाठी सुद्धा वापरू शकतो आणि आपल्याला एखादं ब्युटी प्रोडक्ट म्हणून सुद्धा खूप छान ठरतं ते. आपण हे पिळून घेऊया. त्याला मी 2 पार्टमध्ये करणार आहे. हे बघा, असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे याला. हे बघा, आता मी ह्यात काढून घेतलेलं आहे. हे जेवढं हातात बसतंय ना आपल्या, तेवढं काढून घेऊन आपण त्याला असं घट्ट पिळून घ्यायचं. चला आता आपण काय करूया, हे जे सगळे पदार्थ आहेत ना, आपण हे आपल्या वाळकाच्या या किसलेल्या खिसामध्ये आपण हे सगळे टाकून घेणार आहोत. ही जी कोथिंबीर आहे ना, या कोथिंबीरीतला थोडासा भाग आपण नंतर फोडणीसाठी म्हणून टाकताना ठेवायचा आहे. जेव्हा आपण थोडीशी फोडणी तयार करून याला तडका लावणार आहे ना, तेव्हा आपण ती कोथिंबीर ह्यात वापरणार आहे. हे आपण मिक्स करून घेऊया सगळं. आणि हे आहे शेंगादाण्याचं कूट, जे थोडंसं मोठं आहे. आपण याला थोडंसं मोठंच बारीक करून घेणार आहे. घेताना साधारण या चमच्यानं ना, हे शेंगादाण्याचं कूट जे आहे ना, ते 3 चमचे कूट आहे. आता आपण यात दही घालून घेणार आहे. अजून लक्षात घ्या, आपण ह्या मीठ टाकलेलं नाही आहे आणि दहीसुद्धा घालताना आपण त्याचं प्रमाण बघत ठरवत मग घालायचं आहे. एकदम दही घालायचं नाही कोशिंबीर तयार करताना. नेहमी दह्यामध्ये या सगळ्या गोष्टी टाकायच्या नाहीत, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. ही एक टीप लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची आहे. नेहमी कोशिंबीर तयार करताना आपल्याला हे जे वाळू, कांदा, टोमॅटो हे जे आहेत ना सगळे पदार्थ,
हे सगळे अगोदर मिक्स करायचे आणि नंतर आपल्याला यात दही टाकायचं आहे. आपण दह्यात हे सगळं टाकणार नाही, कारण आपलं जर दही आंबट असेल तर त्यानुसार आपण ठरवायचं की प्रमाण थोडंसं आपण दह्याचं कमी जास्त करू शकतो. आणि जास्त दही न घालता प्रमाणातच दही कोशिंबिरीला चांगलं लागतं. जरी आंबट नसलं तरीसुद्धा हे बघा, त्यात अजून दही घालण्याची आपल्याला गरज आहे, म्हणून आपण आणखी दही घालणार आहोत. आता हे जे दही आहे ना, हे व्यवस्थित प्रमाणात आंबट आहे, त्यामुळे आणखी थोडं घातलं तर चालणार आहे. कांदा आणि टोमॅटो जे आहेत ना, आपण खिसले ना ते दाताखाली येत नाहीत. त्याची चव तर लागते, पण असे जे कोशिंबीर आहे ना आपली, आता अशी दिसताना पण छान दिसतात ते, आणि चवीला सुद्धा जेव्हा आपण खातो ना तेव्हा ते दाताखाली आले की खूप छान चव येते त्याची. म्हणजे काय, ह्याच्यात चवीला फरक पडतो ते खिसून न घालता चिरून घातल्यानंतर. आता आपण यात घालणार आहोत मीठ आणि साखर. आता यामध्ये आपण हे जे मीठ आहे ना हे घालणार आहोत. चवीनुसारच मीठ वापरायचं. यामध्ये आपण टाकणार आहोत साखर, आणि ही जी साखर आहे ना ती, हा जो चमचा आहे ना या चमच्याने 1 चमचा भरून साखर आहे. साखर सुद्धा तुमच्या चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कोणाकोणाला जास्त साखर आवडते तुम्ही टाकू शकता. यात पिठी साखर सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण कसं कोशिंबिरीला ओलसरपणा असतो ना, त्यामुळे 5 ते 7 मिनटात ही जी साखर आहे ना ती विरघळून जाते, त्यात जास्त वेळ नाही राहणार त्यात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे सांगायची काय, कोशिंबीर जी आहे ना ती तयार केली ना शक्यतो फ्रीजमध्ये ठेवायची. जेव्हा आपण खाणार आहोत ना तेव्हाच तिला बाहेर काढायची, आणि खाऊन झाली की नंतर अजून फ्रीजमध्ये ठेवायची. असं केल्यानं आपण मीठ आणि साखर जी कोशिंबिरीत वापरलेली असते ना, त्यामुळं कोशिंबिरीला पाणी सुटण्याची जास्त शक्यता असते. मग ते जे पाणी असतं ना, दह्याचं पाणी होऊ नये म्हणून आपण कोशिंबीर शक्यतो फ्रीजमध्ये ठेवायची. खाईपर्यंतच तिला बाहेर काढायची, आणि खाऊन झालं की परत अजून फ्रीजमध्ये ठेवून टाकायची. हे बघा, आता हे आपले हे सारण तयार आहे. आपण या फोडणी घालून घेऊया. ही आहे जिरे मोहरी, आणि ह्या आहेत 2 हिरव्या मिरच्या, आणि ही आहे कोथिंबीर. ह्या मिरचीचे तुकडे टाकताना ना कोशिंबिरीत नेहमी थोडेसे मोठे तुकडे ठेवायचे. चला आपण फोडणी तयार करूया. बघा, आता तेल तापलेलं आहे. आणि आता मी त्यामध्ये हिरवे मिरची, आणि आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर टाकू. आता आपली फोडणी ही एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. एखाद मिनिट, अर्धा मिनिट किंवा एखादा मिनिटभर आपण याला थोडंसं शांत होऊ द्यायचं अगोदर, आणि मग यामध्ये टाकायचं आहे आपल्या कोशिंबिरीमध्ये. आणि एवढा वेळ होईपर्यंत आरामात आपली साखर विरघळलेली असते. त्यामुळं शक्यतो पिठी साखर न वापरता साधी नॉर्मल साखरच आपण वापरलेली फायद्याची ठरते, कारण तिचं प्रमाण पण आपल्याला लगेच लक्षात येतं ना. टाकूया आपण आता.
अतिशय सोपी, सहज, पटकन होणारी आणि चवीला खूप छान लागणारी अशी ही रेसिपी आहे. आणि आपली कोशिंबीर आता एकदम तयार आहे खाण्यासाठी. आणि उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. आणि नेहमीच खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते ही कोशिंबीर. बघा तुम्ही, दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते. झाली तर तयार आपली कोशिंबीर. चला आपण सर्व करूया. ही बघा, तयार आहे आपली कोशिंबीर खाण्यासाठी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि नक्की एकदा बनवून पहा या पद्धतीनं कोशिंबीर. खूप छान लागते.